आणि तिकडनं त्या साईडून येत होतो आणि तुम्ही रोड बघता एकदम सरळच, असं वाकण वगैरे काय नाही. आणि या रस्त्याला मित्रांनो गाड्या वगैरे जास्त नसतात. तर तिकडून मित्रांनो येत होतो आणि अचानक मला तिथे जो मी ज्या पडलो मित्रांनो त्यावेळेस मी बेशुद्ध होतो, एक 2-4 मिनटं बेशुद्ध होतो. हा जो मागे पोल दिसतोय कदाचित त्याला आपटला असेल. आणि एक आत्ताच म्हणजे काल परवाची गोष्ट आहे मित्रांनो, याच स्पॉटला मित्रांनो ॲक्सिडेंट झालं होतं एका मुलाचं, आमच्या म्हणजे पंचायती गावातीलच आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अक्षय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, नोव्हेंबर महिना चालू झाला आहे आणि थंडी तर कडाक्याची पडते आमच्या इकडे कोकणामध्ये. तुमच्याकडे थंडी पडते का नाही खाली कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, दाभोळला जायला निघालं आहे, थोडंफार काम आहे माझं आणि थोडी तब्येत पण डाऊन आहे, तर सरकारी हॉस्पिटलला पण जायचं आहे मला. तर निघून वगैरे रेडी आहे, बाईक घेऊन जातो आहे. तर दाभोळचा पण तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे. दाभोळ पण फिरणार आहोत आपण. सकाळचे 11:15 वाजले मित्रांनो आणि सकाळचं वातावरण बघू शकता. थोडंफार कोवलं असं ऊन पडलंय, पण थंडी अजून पण लागते, गारगार अशी हवा सुटले. चला आपण निघूया, बाईक घेऊन जातोय. इकडे बघू शकता. तर मित्रांनो, आता मी अशा ठिकाणी आहे जिथे माझं ॲक्सिडेंट झालं होतं फेब्रुवारीमध्ये 10 तारखेला. तुम्हाला माहितीच असेल, त्याबद्दल मी ब्लॉगसुद्धा बनवला आहे. मी मुंबईला कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो, माझं ऑपरेशन वगैरे कुठे झालं. तर मित्रांनो, तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप वाईट होता. तर आता मी मित्रांनो त्या स्पॉटलाच आहे. इकडे बघू शकता, इथे मागे मी बाईक लावले आणि हा जो तुम्हाला रोड दिसतो मित्रांनो एकदम पूर्ण असा प्लेन आहे. ते मागे बघू शकता, इथे वळण वगैरे कुठेच नाही. तर मित्रांनो, बघायला गेला तर दाभोळीतून एक 10 मिनिटाचं अंतर आहे आणि पेट्रोल पंप एक 2-3 मिनिटावरतीच आहे. तर इकडे मागे बघू शकता, हा पेट्रोल पंपाला जायला रोड आहे. तर मित्रांनो, इकडे बघता जो हा समोर रोड दिसतोय हा पंचणी दापोलीला जायला आहे आणि इकडे मित्रांनो दाभोळला एक 10 मिनिटावरती आहे आणि जवळच मित्रांनो पेट्रोल पंप पण आहे. तर मित्रांनो, त्या दिवशी झालं असं की मी सकाळी 10-10:30 वाजता घरातून आलो. बड्डेला जायला, खेडला जायचं होतं. तर आमच्या गाडीमध्ये ना पेट्रोल नव्हता, तर पेट्रोल टाकण्यासाठी मित्रांनो आम्ही गेलो होतो दाभोळला. तर पेट्रोल टाकून आलो आणि तिकडनं त्या साईडून येत होतो आणि तुम्ही रोड बघता एकदम सरळच, असं वाकण वगैरे काय नाही. आणि या रस्त्याला मित्रांनो गाड्या वगैरे जास्त नसतात. तर तिकडून मित्रांनो येत होतो आणि अचानक मला तिथे जो JCB दिसतो त्याच्या जर पुढं आलो, इथे मधीपर्यंत इथपर्यंत, आणि माझ्या डोळ्यावरती मित्रांनो काळोख आला. आणि हा जो तुम्हाला पोल दिसतोय इथे माझं मित्रांनो या भागामध्ये मित्रांनो ॲक्सिडेंट झालं. मी ज्या पडलो मित्रांनो त्यावेळेस मी बेशुद्ध होतो, एक 2-4 मिनटं बेशुद्ध होतो. हा जो मागे पोल दिसतोय कदाचित त्याला आपटला असेल किंवा तिकडे दगडी वगैरे असतील, तर तिथे मला लागला असेल. एक डोक्याला मुका मार लागला होता आणि माझं रक्त पण गोठलं होतं आणि मेन म्हणजे माझ्या इथे मार लागला होता. आणि ही जी माझी बाजू आहे ती डिस्लोकेट झाली होती मित्रांनो. तिकडून येताना मित्रांनो डाव्या साईडला माझी बाईक होती आणि इकडे असा येऊन इकडे कुठेतरी आपटलो मी. हा पोल बघता मित्रांनो, कदाचित त्याला आपटला असेल मी. आणि हेल्मेट पण नव्हता आणि इकडे तर गवतच आहे मित्रांनो, लागण्यासारखं असं काय नाही, बाकी मला कुठेच नव्हतं खरचटलं. तर मित्रांनो, आता आपण जाऊया दाभोळला. तुम्हाला दाखवलं माझं ॲक्सिडेंट कुठे झालं. हा पूर्ण रोड एकदम प्लेन आहे मित्रांनो आणि या रोडला ॲक्सिडेंट होण्यासारखं असं काहीच नाही. आणि एक आत्ताच म्हणजे काल परवाची गोष्ट आहे मित्रांनो, याच स्पॉटला मित्रांनो ॲक्सिडेंट झालं होतं एका मुलाचं, आमच्या म्हणजे पंचायती गावातीलच आहे. एकटा होता तो बाईकवरती आणि याच रोडला मित्रांनो इथंच मित्रांनो ॲक्सिडेंट झालं होतं. त्याला पण मार लागला एक ढोपराला वगैरे. तर मित्रांनो, आता आपण दाभोळला जाऊया, आपल्या हॉस्पिटलला पण जायचं आहे आणि थोडंफार आपलं काम आहे, आपल्याला कपडे वगैरे घ्यायचे, अल्टर करायला टाकलेले आहेत ते. मित्रांनो, दाभोळला आलो आहे आणि पहिलं मित्रांनो सरकारी हॉस्पिटलला आलो आहे. इकडे मागे बघू शकता केस पेपर वगैरे काढून झाला आपला, तर जास्त काय लाईन नाही. तर नंतर आपल्याला कपडे घ्यायला जायचं आहे, तर आधी चेकअप करून घेऊया. इकडे बघू शकता मित्रांनो, हे आहे दाभोळचं सरकारी रुग्णालय मित्रांनो, सरकारी हॉस्पिटल.
तर मित्रांनो हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, चेकअप वगैरे केला, औषधं गोळ्या वगैरे घेतल्यात. तर आत्ता आपण आलो आहोत, आपले कपडे घ्यायचे होते, अल्टर करायला टाकले होते. इकडे मागे बघताय हे ते काकांचं घर आहे, टेलर काकांचं. तर मित्रांनो हॉस्पिटलच्या आतमध्येच रोड आहे तो, एक लेफ्ट साईड राईट साईडला रोड घेतला का, आणि तिथे त्यांचं घर आहे काकांचं. इथे बघू शकता त्यांच्या टेलरचं नाव आहे GM टेलर. हे त्यांचं घर आहे मित्रांनो बाहेरून. जर तुम्ही कधी आलात तर ते फॉर्मल कपडे एकदम मस्तपैकी चांगले शिवतात मित्रांनो, तुम्हाला पाहिजे तसे मापामध्ये, आणि रिजनेबल रेट पण आहे. तुम्ही येऊ शकता, मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली देईन. तर आपण अल्टर केलेत कपडे हे. इकडे बघू शकता हे ते काका आहेत. काका जरा इकडे बघताय का? तर तुम्ही इथे येऊ शकता आपले कपडे शिवण्यासाठी. तर मित्रांनो चेकअप वगैरे करून आणि कपडे पण घेऊन आले, अल्टर करायला टाकले होते. तर आता दाभोळला आलो तर धक्क्यावरती जाऊन येतो. तर इकडे बघू शकता सोबत कोण आहे, प्रेम आणि पारस आहे, ते सुद्धा आले होते हॉस्पिटलला. धक्क्यावरती सध्या तर खूप ऊन आहे आणि मच्छी वगैरे विकायला आता तर कोण नाही, संध्याकाळी लिला वगैरे असतं मित्रांनो. तर एक फेरफटका मारूया आणि घरी निघणार त्यानंतर. तर मित्रांनो घरी जायला निघालो, धक्क्यावर वगैरे फिरलोय आणि म्हटलं जाता जाताना लस्सी पिऊया, कारण का ऊन खूप लागतंय. ते प्रेमने आणि मी लस्सी घेतले. पारस तू काय घेतलं? पारसनी बर्फी घेतला नाही, त्याला थंड नाही खायचं आहे. ॲक्च्युली मला पण नाही खायचं आहे, मला पण झालं सर्दी खोकला, पण गरम खूप होत आहे, त्यामुळे लस्सी घेतले. तर लस्सी पिऊया आणि घरी जाऊया. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.